आता ही शिकताना किती कठीण आहे वगैरे आपल्याला समजलं. लहान मुलांना शिकवताना शिक्षक काय कष्ट घेतात तेही समजलं. हो, पण तू तर 10वी-12वीच्या मुलांना म्हणजे कॉमर्स हा सब्जेक्ट सुद्धा तू सगळे विषय शिकवतेस. तर हे यांच्यासाठी तर वेगळी आव्हान आहेत परत. तर आणि मला असं वाटतं की कॉमर्स किंवा हा अशा 10वी-12वीच्या मुलांना साईन लँग्वेजमधून शिकवणारी शिक्षकही कमी आहे. तर तिथे काय चॅलेंजेस येतात आणि कसं म्हणजे त्यांना त्याचा फायदा करून देतोस? ॲक्च्युली मी जेव्हा साईन लँग्वेज शिकले आणि माझ्या शिक्षकांबरोबर जेवढा वेळ मी जास्त घालवला आणि त्यांचं जे म्हणणं होतं की म्हणजे सर्वसाधारणपणे मी एक सांगू इच्छिते सगळ्यांना की सगळे जे डेफ माणसं आहेत, कर्णबधीर माणसं आहेत, त्यांच्या मनात कुठेतरी असा ग्रह आहे की आमची जर प्रगती झाली नसेल तर त्याचं कारण कुठेतरी ही ऐकणारी बोलणारी माणसं आहेत. त्यांनी त्यांच्या टर्म्सवर आम्हाला अभ्यास शिकव. मी बोलते म्हणून तू बोलूनच शिक. मी मराठी आहे म्हणून तू मराठीतच ऐक. कळलं की मला भातच करायला येतो म्हणून भातच खायचा, पोळी मागायची नाही, असा जो एक थोडासा आपला एक मानसिकता असते त्याच्यामध्ये हे मी त्या माणसांचं मत सांगते. आपण काही इथे वादविवादाला आलेलो नाही, पण मी त्या माणसांची मी त्यावेळेला विद्यार्थिनीच्या भूमिकेत होतो. आणि तुला माहिती आहे आपण आपल्या शिक्षकांनी किती भारावून जातो.